दंडवत हो. काल आपला नामाचे धाट आहे हे प्रकरण काल संपलं. तर आज आपला हा आजचा दिवस शिल्लक होता म्हणून आपण प्रसाद सेवा नावाचं प्रकरण घेतो आहे. महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य श्री बायदेव व्यास या प्रकरणाची निर्मिती संकलन श्री बायदेव व्यासांनीच केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या दैनंदिन साधनेतील अतिशय महत्त्वाचं असं हे प्रकरण आहे, प्रसाद सेवा. प्रसाद सेवा या शब्दाचा अर्थ काय की जे तुम्ही आपल्या घरचे आपल्या देवपूजेमधले जे विशेष नमस्कार करतात ते सुद्धा प्रसाद आहेत. आणि जो प्रसाद आहे, मग वस्त्रप्रसाद असेल, कर्दम असेल, जे जे काही प्रसादाचे प्रकार आहेत हे प्रसाद आहेत. ह्यांची सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे काय ते असे हातात घेऊन विशेषाची सेवा करतो तशी सेवा नाही. सेवा शब्दाचा अर्थ वंदन, वंदन करणे, त्याच्या लीळा आठवणे, प्रार्थना करणे, भजन पूजन करणे, या शब्दाचा अर्थ होतो सेवा. म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी प्रसन्न होऊन ज्या ज्या काही वस्तू दिलेल्या आहेत त्याला प्रसाद असं म्हणतात. प्रसाद शब्दाचा अर्थच असा आहे की जे प्रसन्न होऊन दिल्या जाते त्याला प्रसाद म्हणतात. आता बऱ्याच वेळा असं कधी कधी पाहायला मिळतं की कुठं विडा ठेवतो आपण आणि त्यांना म्हणतो आम्हाला नारळ द्या प्रसाद म्हणून. मागून घ्यायचं नसते, प्रसन्न होऊन दिला तो. प्रसादाचा अर्थच आहे की प्रसन्न होऊन दिला. आणि आपल्या दैनंदिन साधनेमध्ये, अनुष्ठानामध्ये हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. सर्वांनी उद्यापासून ह्या प्रकरणाचं रोज आपण घरी पारायण केलं तरी काही हरकत नाही. ते पारायण करता करता तुम्हाला पाठ होऊन जाईल. त्याच्यामध्ये किती प्रकारचे प्रसाद आहेत, कोणकोणते विशेष आहेत आपल्या देवपूजेमध्ये, याची सगळी तपशीलवार माहिती आहे. म्हणून आपल्या दैनंदिन साधनेचं अत्यंत महत्वाचं असं हे प्रकरण आहे. आणि हे प्रकरण आचार्य श्री बायदेव व्यासांनी संकलित केलेलं आहे. ब्रह्मस्वरूप देवो, आनंद स्वरूप देवो, चिद्घन स्वरूप देवो, ज्ञान स्वरूप देवो, तो परमेश्वर अव्यक्त सृष्टीमध्ये अवतरोनी जीव उद्धरावया तोची एक समर्थ, त्याचे साधन समर्थ. त्या साधनाचे चारी पक्ष स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू. आता आपण सर्वसामान्यपणे प्रसाद म्हणजे प्रसाद नमस्कारायचा किंवा विशेष याला प्रसाद म्हणतो. पण प्रसाद या शब्दाचा अजून व्यापक अर्थ आहे, फार मोठा व्यापक अर्थ आहे प्रसाद शब्दाचा. प्रसाद असं चतुर्विध साधनाला सुद्धा म्हणावं. का म्हणावं? प्रसाद शब्दाचा अर्थ काय सांगितला तुम्ही? मी तुम्हाला जो प्रसन्न होऊन दिला जातो तो प्रसाद. मग चतुर्विध साधनाच्या ठिकाणी परमेश्वराचा प्रसन्नतापूर्वक मनोधर्म आहे. स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षू हे चारही आपल्यासाठी प्रसाद आहेत. जेवढी नम्रता, जेवढा भाव विशेषाच्या ठिकाणी करतो, जडवस्तूच्या ठिकाणी करतो, तेवढाच भाव यांच्या ठिकाणी करायचा आहे. स्थान म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज ज्या ठिकाणी बसले उठले त्या स्थान म्हणे. आणि प्रसाद म्हणजे त्यांनी जे काही प्रसन्न होऊन आपल्याला दिलेलं आहे. मग साधेला दाढ प्रसन्न होऊन दिली, सुपारीची फोड प्रसन्न होऊन दिली, इंद्रभट्टाला
फुटा प्रसाद दिला म्हणजे अंगावरचं उपर्ण प्रसन्न होऊन गेलं. वासनिक आणि भिक्षुक हे सुद्धा प्रसाद आहेत. कसे प्रसाद आहेत? परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न आहेत. एखाद्या वासनिकावर परमेश्वर प्रसन्न आहेत. तो परमार्गाची सेवा करतो, चतुर्वेद साधनाची सेवा करतो, म्हणून परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न आहेत. आणि तो सुद्धा आपल्याला प्रसादा एवढाच महत्वाचा आहे, म्हणजे वंदन करण्याअर्थ. आणि भिक्षुक जो परमेश्वराचा ज्ञानी आहे, तो आपल्याला प्रसादवतच आहे. जसं एकदा भट्टोबासांच्या पायाला केसतोड झाला होता. मग केसतोड झाल्यानंतर काय झालं, ते बांधायला कपडा लवकर सापडला नाही. मग महादाईसानं काय केलं, स्वामींचं एक वस्त्र होतं तेच फाडलं आणि भट्टोबासाच्या पायाला बांधलं. त्यावेळी भट्टोबास काय म्हणतात, रुपे गोसाव्याचे वस्त्र कैसे फाडिले आणि ते माझ्या पायाला का बरं बांधलं. त्यावेळेस रूपा असं कोणाला म्हटले नाही, महादाईसाला. महादाईसा काय म्हणते, प्रसादे प्रसाद बांधी जताय. महादाईसा असं म्हणते की प्रसादे प्रसाद बांधी जताय, प्रसादानेच मी प्रसादाला बांधते, दुसरं काही करत नाही. प्रसादाने प्रसादाला बांधत आहे. म्हणजे प्रसाद कोण, नागदेवाचार्य, आणि हे वस्त्र प्रसादाचं त्यानं त्याला बांधते. म्हणजे श्री नागदेवाचार्य आपल्यासाठी प्रसादवत आहेत. त्याप्रमाणे जो कोणी परमेश्वर ज्याच्यावर प्रसन्न आहेत असा अधिकरण असेल, असा ज्ञानीय असेल, तो आपल्यासाठी प्रसादा एवढाच महत्व आहे. आणि त्याची सेवा, मग ते भजन असेल, पूजन असेल, जे जे काही असेल ती सेवा, किंवा प्रसादाला जसं आपण यत्न करतो, जपतो, त्याप्रमाणे त्याची मनोवृत्ती आपण जपली पाहिजे. हे अति गहनाचे गहन. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू हे अति गहनाचे गहन. म्हणजे त्यांचं महत्व तुम्ही शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. या चतुर्वेद साधनाचं जे महत्व आहे, त्याचं जे गहनत्व आहे, त्याचं जे मूल्य आहे, त्याचा जो दर्जा आहे, तो तुम्ही शब्दामध्ये कधीही वर्णन करू शकत नाही. म्हणून देव काय म्हणतात, बाई भक्ताची थोरी देवाची जाणे. भक्ताची थोरी देवाची जाणे. भक्ताची जी काही थोरवी आहे तो देवच वर्णन करू शकतो. त्याची थोरवी फक्त देवच जाणू शकतात, तुम्ही आणि जाणू शकत नाही. इथं बसलेल्या याच्यामध्ये कोणाचा अधिकार कसा आहे हे आम्ही कुणीही सांगू शकत नाही. कदाचित एखाद्याचा अधिकार असाही असू शकतो, त्याचा अधिकार घडून तो उद्याच परमेश्वर प्राप्तीलाही जाऊ शकतो. एवढा सर्वश्रेष्ठ त्याचा अधिकार असतो. म्हणून त्याची सेवा म्हणजे अशा प्रकारे त्याचं गहनत्व त्याचं जाणलं पाहिजे. हे अति गहनाचे गहन. परिश्रयापासून आसन, वस्ती, अवस्थान, पूजा, आरोगण, पहोड, उपहोड, चरणचारी, उभया ठाकणे. आता स्थान किती प्रकारचं हे लक्षात घ्या. ज्या ठिकाणी बसले ते आसनस्थान, थोडा वेळ 2 घटका बसलेले आहेत. वस्ती म्हणजे तिथे एक मुक्काम झालेला आहे, ते वस्तीस्थान. अवस्थान म्हणजे ज्या ठिकाणी 3 दिवसाच्या पुढे 15 दिवस पर्यंत राहिले त्याला अवस्थान म्हणावं. आणि 15 दिवसापासून पुढे महिनाभर राहिले किंवा 15 दिवस राहिले त्याला बी महास्थान म्हणायचं. पूजा, आरोगण, पहोड, उपहोड, ज्या ठिकाणी पूजा झालेली आहे, आरोगणा झालेली आहे, पहोड म्हणजे झोपलेले आहेत, उपहोड म्हणजे उठलेले आहेत, चरणचारी, उभया ठाकणे, किंवा एखाद्या ठिकाणी नुसते उभे राहिले ते हे स्थान आहे. जसं रिद्धपूरला राजमठाच्या बाहेर डाव्या हाताला स्थान आहे ना, ते चरणचारी उभया ठाकणे स्थान आहे. ते कोणतं स्थान आहे? चरणचारी उभया ठाकणे. तिथं उभं राहून
श्रीप्रभू बाबा विचार करत होते की आज कुणीकडे फिरायला जायचं, कुणीकडे जायचं खेळायला. म्हणून त्या स्थानाचं नाव आहे विचारचिरा. विचारचिरा समोर आहे मला, समोर आहे थोडस. तिथं असे 2 चिरे उभे केलेले आहेत. ते विचारचिरा स्थान. येणे जाणे हे घ्यावे घोकावे नमस्कारावे. विहरणाला जाणे, विहरून येणे हे घ्यावे घोकावे म्हणजे याच्या ज्या लीळा आहेत त्या आपण चिंतन केल्या पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. हे तिकेना गोसावी भट्टोबासाचे म्हणितले, येथेतिया संबंधा गेले तेथुले ओटे गोटे, आधी करुणी तुम्हा नमस्करणीय किंगा. या प्रसाद सेवेवर एक मी काव्य रचलेलं आहे, कदाचित तुमच्याकडे ते आलं नसेल. मागच्या वेळेस तुम्हाला म्हणून दाखवलं. संबंधा गेले ते ओटे गोटे ही आद करून. तर येथे त्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आद करून तुम्हा नमस्करणीय किंगा. देव काय म्हणतात, आमच्या संबंधाला जे जे ओटे गोटे गेले ते नमस्करणीय तुम्हाला. मा येसनी देमती कैसी डावलेली. देव काय म्हणतात, एकदा भट्टोबास साष्टी पिंपळगावला गेले होते. नाही पलीकडून दुसऱ्या कोणत्या तरी गावाला गेले होते. मग तिकडून येताना ते 45वरून आले, परंतु साष्टी पिंपळगावला काही गेले नाही. साष्टी पिंपळगाव हे कोणाचं गाव? देमतीचं गाव. मग देव काय म्हणतात, तुम्ही याला गेले होते तर देमतीला भेटले काय? म्हणले नाही. मग देवाने त्यावेळेस हे वचन निरूपण केलेलं आहे, येथतिया संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आद करून नमस्कारणे किंगा. आमच्या संबंधाला गेलेले ओटे गोटे तुम्हाला नमस्कारणे आहेत. मा आश्चर्यकारक. हा शब्द कसा आहे? हा आश्चर्यकारक आहे. येसनी देमती, येसनी म्हणजे एवढी मोठी श्रेष्ठ, तिला आमच्यापासून बोध झालेला आहे, एवढी बोधवंत आहे, आणि तिला तुम्ही न भेटता कसे काय आले? म्हणजे इथं हे सांगितलेलं आहे, जड संबंध जर नमस्करणीय आहे तुम्हाला, स्थान कसं आहे? जड आहे. आणि वासनिक भिक्षू कसे आहेत? चेतन आहेत. जडापेक्षा चेतन कधीही महत्वाचंच आहे, थोर आहे. एखाद्या स्थानाच्या ठिकाणी तुम्ही गेले असाल, अगोदर साधू दिसला तर अगोदर साधूला दंडवत करा, कारण तो चेतन आहे. तुमच्या ठिकाणी जे काही मलिनत्व आलं असेल ते ज्ञान निरूपण करून तो मलिनत्व झाडण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. ते सामर्थ्य, ते ज्ञान त्याच्या ठिकाणी आहे, आणि म्हणून चेतन थोर आहे. म्हणून देव म्हणतात, मायसनी देमती कैसी डावलेली. एवढी मोठी श्रेष्ठ देमती, ती बोध आहे, तिला आमच्यापासून बोध झालेला आहे, तिचं डावलणं तुम्ही कसं काय केलं? म्हणून वासनिक किती श्रेष्ठ आहे, भिक्षुक किती श्रेष्ठ आहे, स्वतः देवाने सांगितलेलं आहे. म्हणून अवश्य भेट घेतली पाहिजे वासनिकाची आणि भिक्षुकाची. भेटीमुळे काय फायदा होईल काही सांगता येत नाही. जसं एकदा श्री नागदेवाचार्य काहीतरी कामानिमित्त बाहेर जात होते. त्यावेळेस देवाने सांगितलं की म्हणले, तुम्ही आज चालले बाहेर, रस्त्याने जर तुम्हाला कोणी भेटलं तर त्याला थांबवा, त्याची भेट घ्या. मग त्यांनी देवाने सांगितल्याप्रमाणे ते काम करायला गेले. रस्त्यामधून एका पालखीमध्ये बसून एक मनुष्य चालला होता. पाठीमागे काही सेवक होते, त्याचे पुढे काही सेवक होते. मग त्याला देवानं सांगितलेलं आठवलं त्यांना की बघ, कोणी रस्त्यात भेटलं त्यांना भेटा. मग त्यांनी हाक मारले. अहो म्हणले, हे कोणाची पालखी? म्हणले, हे पद्मनाभी देव, बीडच्या पद्मनाभी देवाची ही पालखी आहे. म्हणले, थांबवा त्यांना. आणि मग थांबवल्यानंतर पद्मनाभीने यांना पाहिलं. पहिली ओळख होतीच, पद्मनाभी देवापाशी आलेले होते. देव पालखीतून खाली उतरले, दंडवत केला, भेट झाली, थोडं बोलणं झालं, आणि ते गेले निघून. एवढ्या कालामध्ये, या दरम्यानच्या काळामध्ये काय झालं की पद्मनाभी देव कुठं चालले होते? पालखीत बसून समोरच्या गावाला दरोडा टाकाय चालले होते.
समोरच्या गावाला दरोडा टाकायला चालले होते आणि ते दरोडाला टाकायला चाललेत अशी चाहूल, अशी बातमी अगोदर त्या गावात लागली होती. ह्यांचा वेळ इथं गेल्यामुळे काय झालं, ते गावातले लोक सगळे निघून गेले. कुठे गेले? निघून गेले. सगळे जे काय असेल ते घेऊन सगळे निघून गेले. म्हणजे हे जिथं दरोडा टाकणार होते, तिथल्या लोकांना मारणार होते, हे सगळं अनिष्ट त्यांचं वाचलं. म्हणजे काय म्हणतात, भट्टाच्या भेटी पद्मनाभीचे अनिष्ट चुकले. भट्टाच्या भेटी पद्मनाभीचे अनिष्ट चुकले. भट्टोबासांच्या भेट झाल्यामुळं, भट्टोबासांची भेट झाल्यामुळं त्यांचं समोरचं अनिष्ट चुकलं. त्या प्रकारे एखाद्या नाण्याची भेट घ्यायची असेल आणि तो आपल्या जवळपास असेल तर त्याचं कधीही डावलणं करू नये. रस्त्याच्या कडेला कुठं राहत असतील तर त्यांना अवश्य भेटायला पाहिजे. भेटल्याशिवाय डावलणं करू नये. आपण जाताना पुन्हा काय जायचं बा, पुन्हा बघू असं म्हणायचं नाही. त्यांचं डावलणं करायचं नाही. त्यांना अवश्य भेटलं. तशाच प्रकारे स्थानाचंही डावलणं करायचं नाही. आणि तुम्ही तशा प्रकारे टाळलं, ते डावलणं केलं तर पुन्हा ते स्थान सुद्धा नमस्कारण्यात येत नाही लवकर. हे लक्षात ठेवा. त्या भिक्षुकाला डावललं तर भिक्षुक सुद्धा तुम्हाला तो पुन्हा दंडवत करायला भेटत नाही. म्हणून देव म्हणतात, मायसनी देमती कैशी डावलेली. कसं काय तुम्ही तिचं डावलणं केलं, असं डावलणं करायला नाही पाहिजे. आणि गोसावी इंद्र भट्टासी खडकुली फुटा दिदला. देवाने खडकुलीला असताना इंद्रभट्ट नावाच्या भक्ताला फुटा म्हणजे आपल्या अंगावरचं उपरणं हे प्रसन्न होऊन प्रसाद म्हणून दिलं. त्यावेळी इंद्रिया ते म्हणितले, इंद्रिया हा पूजावसरी काढिदे पुष्प एक वाहिदे. हा प्रसाद दररोज पूजावसराच्या टायमाला बाहेर काढायचा, त्याला वंदन करायचं, त्याच्यावर फूल एक वाहायचं. नमस्कार कीजे सकृत सेविजे. सकृत सेविजे म्हणजे अत्यंत अलगद, आपल्या डोक्याचे केस न लागता, फार जास्त डोकं त्याला न घासता. बरंच आपण पुन्हा 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 डोकं पुन्हा लावायचं नाही. एकदा लावलं डोकं बस. आणि डोक्याचे केस सुद्धा त्याला लागले नाही पाहिजे. एवढं त्याला यत्नपूर्वक, जतनपूर्वक नमस्कार केला पाहिजे. अतियत्न कीजे, त्याचा जो सांभाळायचे अत्यंत प्रयत्नपूर्वक केला पाहिजे. अत्यंत प्रयत्नपूर्वक, की त्याला उन्हापासून, पाण्यापासून, थंडीपासून, ह्या सगळ्यापासून त्याचं संरक्षण केलं पाहिजे. हे देखिले तैसे आठवीजे. आणि आम्हाला तुम्ही पाहिलेलं आहे तशा प्रकारे आमची मूर्त आठवायची. यात संबंध नमस्करीजे. या कारणास्तव, या प्रमाणास्तव परमेश्वराचा जो संबंध आहे, जड संबंध, चेतन संबंध. चेतन संबंध का नमस्कारायचा? कारण त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. त्याला काय म्हणायचं? ज्ञानलक्षण संबंध. तो ज्ञानलक्षण संबंध आहे. आता विषय संबंध पदार्थाची नावे सांगितत अशी दे. आता जड संबंध कोणता कोणता आहे म्हणजे आपल्या प्रसादामध्ये, देवपूजेमध्ये कोणकोणते विषय आणि कोणकोणते प्रसाद आहेत त्याची नावं आहेत. कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, दात, काष्ट, पाषाण या मूर्तिनिष्ठ पदार्थाशी माझे दंडवत. कापूस म्हणजे जे काय कापसाचे वस्त्र असतील. दाढ, नख, केश, कळाप, अनुलेपन. कापूसांचं अवघी सुतावे वस्त्रे आली. कापूस म्हणलं की मग जेवढे स्वामीचे जे काही सुती वस्त्र होती ते सगळे त्याच्यात येऊन गेले. अंगी, टोपरे, बहिर्वास, फुटा, पडदणी, पासवडी, उदास्याची दुटी, परसनायकाची दुटी, गदो नायकाची जाया, त्याचे वस्त्र, दोन्ही करड खळे, गोगोचे वस्त्र, कुऱ्हे मातांगाची त्रिवडी, गौरवीचे वस्त्र, द्राविड देशीचे वस्त्र. बहिर्वास म्हणजे काय? स्वामी आंघोळीच्या टायमाला नाही, जे अंगावर असायचं पातळ वस्त्र ते बहिर्वास. पडदणी म्हणजे आंघोळीच्या टायमाला नेसायचं. पासवडी म्हणजे पांघरायची. आणि उदास्याची दुटी. उदास्याची दुटी म्हणजे एकदा स्वामी उदास झाले होते. प्रसन्न मठामध्ये, आपलं राजमठामध्ये असताना उदास झाले
अंघोळ झाल्यानंतर परमेश्वर उदास कधी होतात? एखाद्या जीवाने काही अक्रिया केली, काही पापरूप अक्रिया केली जाणीव असून, त्यावेळेस निश्चित प्रकारे परमेश्वर उदास होत असतात. मला वाटते की मला कोणी पाहिलं नाही, परंतु जीवाचे कर्म असे असतात, एक तर त्याला माहीत असतात, नाही तर देवाला माहीत असतात, निश्चित असतात. पण मला कोणी पाहत नाही असा विचार कधीच करू नका. तुम्हाला पाहणारा तो आहेच, वरचा तुम्हाला पाहणार आहेच, त्याचे काही डोळे झाकलेले नाहीत. आणि म्हणून अशा कोण्या तरी जीवाच्या अक्रियस्तव परमेश्वर उदास झाले. डोमेग्रामला असताना देव, आणि त्यावेळेस बाईसा घाबरल्या की देव आता उदास झाले. नागदेवाचार्यांना सांगितलं देव उदास झाले, आता काय करायला पाहिजे. मग त्यावेळेस श्री नागदेवाचार्यांनी श्री प्रभू बाबाकडून आणलेलं वस्त्र ते समोर नेलं आणि सांगितलं, म्हणजे दिदी हे श्री प्रभू बाबाचं वस्त्र आहे, हे तुम्ही स्वीकारा. आणि श्री प्रभू बाबांचं वस्त्र पाहिल्याबरोबर देव उदास होते ते प्रसन्न झाले. उदास होते ते प्रसन्न झाले. म्हणजे कोण्या टायमाला काय करावं हे श्री नागदेवाचार्यांना बरोबर समजत होतं. आता त्यांचं उदास कशानं परिहारेल? एखादा माणूस आपल्यावर जर उदास झाला, आपण म्हणतो झाला, काय करायचं ना. परंतु तो कशामुळे उदास झाला, शक्यतो त्याची उदासीनता आपल्याकडून जर दूर होत असेल तर करायला काही हरकत नाही. तसं श्री नागदेवाचार्यांनी देव आता कशाने प्रसन्न होतील हे जाणलं आणि तो फुटा स्वामींना अर्पण केला. स्वामी म्हणतात, हे तुला कसं काय स्फुरलं? श्री प्रभू बाबांचीच दुटी आम्हाला दाखवावी, त्यांचं वस्त्र आम्हाला दाखवावं, हे तुला कसं काय स्फुरलं? त्यावेळेस श्री नागदेवाचार्य म्हणतात, दीदी या श्रीचरणाची प्रसादे. देव म्हणतात, ऐसे होय, विधी करिता विधी स्फुरे. तुम्ही जर सतत विधी आचरत राहिले असाल तर तुम्हाला त्याच्या पुढे काय करायचं, त्याच्या पुढचा विधी कोणता हे आपोआप समजतं. आणि विधी अविधी परिहारे. विधीमुळे विधी जर आचरत राहिले तुम्ही सतत, तर तुम्हाला काही जे काही अविधी घडला असेल तो अविधी सुद्धा नासतो, परिहारतो. त्या टायमाला जे वस्त्र दिलेलं होतं त्याला उदासाची दुटी असं म्हणतात. म्हणजे उदास झालेला परमेश्वर त्यावेळेस प्रसन्न झाला. पासवडी पडदणी परसनायकाची दुटी, गदोनायकाची जाया त्यांचे वस्त्र. गदोनायकाची जाया म्हणजे गदोनायक हे रामदेव राजाच्या दरबारामध्ये राजभंडारी होते, म्हणजे कोषाध्यक्ष होते. एकदा त्यांच्यावर काहीतरी आळंच आला, त्याच्यामुळे त्यांना ती अटक झाली. आणि मग गदोनायकानं घरी आपल्या पत्नीला निरोप पाठवला की श्री चक्रधर स्वामीकडे तुम्ही जा आणि मला अटक झालेली ती देवाला प्रार्थना करा, मी याच्यातून सुटलो पाहिजे. मग ती आली देवाकडे. देवाकडे आल्यानंतर देवाची पूजा वगैरे केली, देवाला वस्त्र वाहिलं, आरोग्यानं असर्व काही दिलं. परंतु ज्या गोष्टीसाठी आली होती ती गोष्ट विचारायची राहूनच गेली. देवाला सांगायचंच राहिलं की बघ गदोनायकांना अटक झाली, ते सुटले पाहिजे. मग देवच म्हणतात जाताना, म्हणले जा, नायक घरी आले असती, पाय धुत असते. ते गदोनायक घरी तुम्ही जाईपर्यंत येऊन पोहोचलेले असतील आणि कदाचित ते पाय धुत असतील. मग त्यावेळेस गदोनायकाची जाया, म्हणजे महाळीसा नाव होतं तिचं, की दिदी त्याच्यासाठीच तर आले होते, परंतु विनवायचं राहिलं, प्रार्थना करायची राहिली. आणि मग ती गेली तर खरोखरच गदोनायक घरी आले होते आणि जे पाय धुत होते. त्या महाळाईसानं वाहिलेलं वस्त्र ते गदोनायकाची जाया त्याचे वस्त्र. असे हे प्रत्येक वस्त्राची एक लीळा आहे वेगवेगळी. दोन्ही करडखळे, करड्या रंगाचं वस्त्र होतं. गोगोचे वस्त्र, गोगो नावाच्या व्यक्तीनं वाहिलेलं वस्त्र. कुऱ्हे मातांगाची त्रिवडी. अमरावती जिल्ह्यामध्ये कुऱ्हा नावाचं गाव आहे, कुऱ्हा, तिथं आपलं स्थान आहे. तिथला मातंग दररोज नाही, दरवर्षी श्री प्रभूबाबांना एक वस्त्र व्हायचं, दरवर्षी नित्य नेमानं. जोगनायकाचे वस्त्र, जोगनायक नावाच्या ब्राह्मणानं वाहिलेलं वस्त्र. उत्तरी जाणीवे, उत्तरी म्हणजे खांद्यावर टाकायचं, जानवं घालत होते पहिले. पवित्रे नव्या मात्याचा पाटू, जुन्या मात्याचा पाटू.
पवित्रे म्हणजे दरवर्षी जे जानवं बदलल्या जातं त्याला पवित्रे म्हणतात. नव्या माथ्याचा पाटू, जुन्या माथ्याचा पाटू, दोन पलंग केलेले होते श्रीप्रभूबाबांना. याच्यामध्ये काय श्रीप्रभूबाबांचे वस्त्र आहे. पाटू म्हणजे वरी टाकायचं वस्त्र. सुपवतीयेचा रू म्हणजे गादीमधला कापूस, हे मुख्य करून जेतुल्या वस्त्रा पूजा झाली, तेतुल्या कापसात बोली जाती, तया वस्त्र संबंधाशी माझे दंडवत. आता कोसले आणतो समग्र पाटा उभे आली. कोसला म्हणजे रेशमी वस्त्र. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या अंगावर प्रसंगोपात वेगवेगळ्या भक्तांनी वेगवेगळे रेशमी वस्त्र वाहिलेले होते. त्याच्यामध्ये मग बारवेची दुटी, माहीमभट्टाची मेघवर्णी दुटी, मेघवर्णी पाग, सोनेसळा फुटा, जगळ धरण्याची, राम धरण्याची त्रिवडी, दामोरताची त्रिवडी, फिरोजाक फुटा, सारनेरा फुटा, महाळेसाच्या वस्त्राची धारी, गरुड नीळ दुटी, या पाटा व वस्त्र संबंधाशी माझे दंड. असे एवढ्या प्रकारचे वस्त्र आहेत. आणि हे सगळे वस्त्र प्रसादामध्ये आहेत. प्रसाद कशाचे असतात? स्वामींचे पवित्र झालेले, स्वामीच्या संबंधाचे जे वस्त्र आहेत ते 800 वर्षापासून चालत आलेले, ते अत्यंत जीर्ण झालेले आहेत. ते त्या पुठ्ठ्यामध्ये आपण टाकून ते तयार केले असते. त्याच्यामध्ये ते वस्त्राचे कण असतात. त्याला वस्त्रप्रसाद म्हणतात. आणि काही काही कर्दम म्हणतात काही काही प्रसादाला. कर्दम म्हणजे काही कारणास्तव खराब झाले, जळून गेले असतील तर त्याचा एकत्र लेप करून ते त्याच्यामध्ये ठेवलेले असतात. त्याला कर्दम प्रसाद म्हणतात. आता रोमे आणतू 5 वर्णे जाडी, सोरठी जाडी, चौरी घोंगडे, सकला देते टोपरे. रोम म्हणजे काय? केस. केसाचे जे वस्त्र होते, जसं घोंगडा आहे हे केसाचं, किंवा सोरठी जाडी म्हणजे मागे ते मार्तंड गेले होते आणि परत नाही गेले होते, तिथून आणलेलं ते वस्त्र, ते घोंगड आपलं घोंगड्याचं केसाचंच होतं. सकला देते टोपरे, हे वेगळंच एक केस आहे कोण्यातरी प्राण्याचं. सकला देते टोपरे म्हणजे हे मुख्य करून जेतुल्या रोमाच्या संबंधाला तेतुल्याशी माझे दंडवत. चर्मातू चरणगादी, पाटगादी, दांडियेचा बोखारू. चर्म म्हणजे कातडी. कातडे पूर्वी काळी कातड्याचे काही सामान होते ना. मग स्वामींचे पाय ठेवण्याची काही गादी होती, ती चामड्याचीच होती, पाटगादी. दांडियेचा बोखारू, पालखीवर झाकायचं होतं ते सुद्धा त्याचंच होतं. ओसाडी, पाखाल, पोहरा. पाखाल म्हणजे पाण्याचं बी तेच होतं. पाखाल निघायचं. काकोचा करवता, एकाचं पाणी पिण्याचं ते त्याचंच होतं, ते वरून लावलेलं असतं. सागळ, उपान्नो, हे मुख्य करून जेतुल्या चर्माशी संबंधाला तेतुल्याशी माझे दंडवत. धातू अंत वांकी, सांखळे, कांबी, पालमंडे. धातू स्वामीच्या संबंधाने पवित्र झालेले आपल्या देवपूजेमध्ये धातू पण आहे. धातू म्हणजे तांब्याची धातू आहे. त्याच्यानंतर लोहाची धातू आहे, लोह बी आहे. त्याच्यानंतर सोनं बी आहे. त्याच्यानंतर रूप पण आहे. एवढे नमस्कारी वस्तू आहे. वांकी, सांखळे, कांबी, पालमांडे, आरती, थाळा, ताट, वाटे, वाटी, आरिसा, लोह, गंगाळ, तांभण, दोन्ही तांबकळ. जसं अंबिनाथीचं तांब आहे. अचलपूरला गावाच्या बाहेर अंबिनाथाचं मंदिर आहे, लिंगाचं मंदिर महादेवाचं. स्वामींनी त्याला स्पर्श केला होता. स्वामी अचलपूरला किती दिवस होते? 10 महिने होते. 10 महिने. मग 10 महिने असताना तिथं त्यांनी राजधर्म स्वीकार केला. दररोज त्या राजाच्या त्या घोड्यावर बसून जायचं, तिथं त्या लिंगाची पूजा करायची. आरती, थाळा, ताट, अंबिनाथीची तांबी, चौरंगाचे लोह, महाद्वारीच्या कवाडाचे लोह, राजमडीच्या कवाडाचे लोह, जे जे लोह असेल, मग महाद्वाराच्या त्या कवाडाला पट्ट्या मारल्या त्या लोहाच्या असतात. स्वामींचा ज्या ज्या लोहाला संबंध झाला त्या काकोच्या करवताचे लोह, केशव नायकाच्या पव्हेचे लोह, हे रुद्रपूरचं, हे मुख्य करून जेतुल्या धातूच्या संबंधाला तेतुल्याशी माझे दंड. असं म्हणायचं दररोज. ह्या सगळ्या पदार्थांचं, ह्या सगळ्या वस्तूंचं नाव घ्यायचं आणि त्याला माझा दंड. जरी तो प्रसाद तुमच्या जवळ जरी नसला तरी काही हरकत नाही, परंतु त्याची आठवण करून, त्याचं चिंतन करून त्याला वंदन करायला पाहिजे, नमस्कार करायला. प्रसाद सेवेच्या माध्यमातून दातांत सेंद कापुराची फणी. श्री प्रभू बाबा
कापूर खात होते. त्यांची कापूर ठेवण्याची जी डब्बी होती ती हस्तिदंताची होती आणि त्यांच्या जटा होत्या श्रीपुरबाबांच्या. ते जटा विचारण्यासाठी त्यांच्याकडे फणी होती, ती सुद्धा हस्तिदंताचीच होती. आता काही ती नमस्कारण्यासाठी उपलब्ध नाही, परंतु आपण ती लीळा आठवून असं प्रकारे वंदन केलं तरी सुद्धा योग्यता होती. हे मुख्य करून जेजुल्या दाता संबंधात जेजुल्याचे माझे दंडवत. काष्टांत औसाचे पात्र. स्वामींचा ज्या ज्या काष्टाला, काष्ट म्हणजे लाकूड, मग कवाडाला स्पर्श झाला असेल, अजून कोण्या झाडाला स्पर्श झाला असेल, ह्या सगळ्या लीळा आठवायच्या आणि त्याला माझा दंड. औसाचे पात्र म्हणजे औसाचे पात्र. डोमेग्रामच्या राजमठाचा उंबरवट, नवा माचा जुना माचा मासळी पाठ, चौरंग, महाद्वारीचे कवाड, राजमडीचे कवाड, भानवसीचे कवाड, त्रिपुरुष मडीचे कवाड, केशव नायकाच्या माळवधाचे कवाड, साळीचे कवाड, बारवे केसवीचे कवाड, नेऊर गावीचे बाळाने, फणी दोन्ही यमळार्जुन. हे मुख्य करून जेजुल्या काष्टाचा संबंध झाला. जेजुल्याची माझी जातो. ज्या ज्या काष्टाला स्वामींचा संबंध झालेला आहे त्या त्या काष्टाला माझे दंडवत असं म्हणून ती लीळा आठवायची. आता पाषाण, स्वामींचा ज्या ज्या पाषाणाला, ज्या ज्या खडकाला संबंध झाला ती लीळा आठवून वंदन करायचे. पाषाणात मोतियाचा टिळा. पाषाणामध्ये मोत्याचा टिळा सुद्धा येतो. मोती सुद्धा एक प्रकारे पाषाण. छिन्नस्थळी महाद्वारीचा उंबरवट. छिन्नस्थळी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज डोमेग्रामला असताना दररोज छिन्नस्थळीवर यायचे आणि भक्तिजनाला तिथं निरोपण व्हायचं. म्हणजे विशेष प्रकार. आणि त्या कुत्र्याला हांडर बरं. दररोज छिन्नस्थळीवर यायचे आणि भक्तिजनाला निरोपण करायचे. परमेश्वराचा तिथे विशेष प्रकारचा मनोधर्म आहे छिन्नस्थळीवर. म्हणून 5 प्रकारचे विशेष आपल्या परमार्गामध्ये प्रसादासारखेच आहेत. प्रसाद नमस्कार केल्यानंतर जे गोमट होतं, जी योग्यता होते, असे 5 प्रकारचे विशेष आहेत. डोमेग्रामचा ओटा, गुढा, खडकुलीचे खडक किंवा पिवळ तळोली आणि हे पिवळ तळोली आणि छत्रखाच, असे 5 प्रकारचे विशेष आहेत. महाद्वारीचा उंबरवट, सोपान, भिंती, भांडे भेदन, राजमडीचा उंबरवट, आरोगण स्थानीचा खांब. कोणते कोणते पाषाण आहेत? महाद्वारीचा उंबरवट, डोमेग्रामचा उंबरवट महाद्वारीचा. सोपान म्हणजे दादरा म्हणजे पायऱ्या. भिंत, भांडे भेदन. भांडे भेदन नावाचं एक स्थान आहे. कुठं? डोमेग्राम. भांडे भेदन म्हणजे काय? सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज एके दिवशी विहरणाला गेले आणि विहरणाला जात असताना त्यांनी बाईसांना सांगितलं की आज भक्तिजन जे भिक्षा मागून आणतील, मध्ये येणार आहे, मध्ये येऊन बस, चाल मध्ये येऊन बस. भक्तिजन जे भिक्षा मागून आणतील ते जेवायचं म्हणले. आज तुम्ही काही स्वयंपाक करू नका. बाईसाला काय वाटलं, भिक्षेला काय येणार आहे व एवढं. मग काहीतरी मग स्वामींना न सांगता त्यांनी थोडासा भात तयार केला देवासाठी आणि ते भाताचं घाडगं घेऊन आले ते. मग ते सगळे भक्तिजन बसले, बाईसा बसले, खडकावर बसून देवाचं निरोपण सुरुवात झालं भक्तिजनाला. मग निरोपण सुरू झाले असताना देवानं काय केलं ते बघितलं मडकं. मग देवानं काय एक खडा घेतला आणि ते खडा फेकून मारला त्या मडक्याला. तिसरं मडकं गेलं फुटून, सगळा भात खडकावर पडला. मग बाईसा म्हणजे कटकट देवा बाबा, सगळा भात सांडला म्हणजे सगळा भात वाया गेला. मग देव काय म्हणतात, तुम्हाला आम्ही काय सांगितलं होतं की आज घेऊ नका, आज भक्तिजनाची भिक्षा आरोहण करायची, भक्तिजनाला घडवायचं आहे, त्यांची भिक्षा आरोहण करायची आहे तुम्हाला सांगितलं तर, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला न विचारता भात घेऊन आले. म्हणून त्या स्थानाचं नाव काय पडलंय? भांडे भेदन. भांड फोडलं
म्हणून भांडे भेदन असं त्या स्थानाचं नाव आहे. छिन्नस्थळीकडे जात असताना रस्त्यामध्ये गंगेच्या काठावरच ते भांडे भेदन स्थान आहे. राजमडीचा उंबरवट, आरोगण स्थानीचा खांब. आता डोमेग्रामला जे राजमड आहे त्याच्या समोर स्थान आहे, तिथं खांब होता पहिला. मग एकदा देव निरोपण करत होते, समोर कोणीच नव्हतं. मग बाई साऱ्या म्हणली इथं मी नाही, नागदेव नाही, नागदेवाचार्य नाहीत, तुम्ही कोणाला बोलतात? देव काय म्हणतात, बाई येथ प्रवृत्ती झाली तर स्तंभायका ते निमित्त करून बोलिते. आम्हाला निरूपण करायची प्रवृत्तीच झाली तर आम्ही या खांबाला निमित्त करून निरूपण करू शकतो. अर्थात स्वामी कोण्यातरी अदृश्य अवस्थेमध्ये अप्रोक्ष ज्ञानी असतील, शाब्द ज्ञानी असतील वरविधीचे, त्या ज्ञानियांना ती निरूपण करत असते. परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला जर प्रवृत्ती झाली, परमेश्वराला जर प्रवृत्ती झाली, आम्ही अशा प्रकारे खांबाला निमित्त करून आम्ही शास्त्र निरूपण करतो. म्हणून तुम्हाला रात्री सांगितलं की सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा जो अवतार आहे तो व्यसनभूत अवतार आहे. जीवाला उद्धरण्याचं व्यसन आहे, त्यांना निरूपण करण्याचं व्यसन आहे. अहो निरूपण करण्याचं व्यसन एवढं आहे, ती लीळा तुमच्या लक्षात आहे का? याची गळनिंब्याची, परसनायकाची. परसनायकाला सरणावर ठेवलं होतं आणि मग सरण पेटवलं बी, सगळं हे केलं. एवढा खटाटोप का बरं केला असेल, कशासाठी केला असेल? देवाला निरूपण करायचं. असं कोणी ते सगळे आळसावलेले होते त्या दिवशी. कोणी निरूपण ऐकायला या म्हणत, कोणी यायला तयार नव्हतं. कंडिशन कशी निर्माण करायची, परिस्थिती कशी निर्माण करायची? कारण परिस्थिती निर्माण केल्याशिवाय मनुष्य हा परिस्थितीला वश होत नाही. आता कोरोना आला आपल्याकडे, कोरोना जर नसता तर लोकांना किती सांगावं घरी बसा, बसले असते का घरी? प्राप्त परिस्थिती तशी निर्माण झाली आणि देवाने स्वतः निरूपण करण्यासाठी तशी प्राप्त परिस्थिती निर्माण केली की तिथं बसावंच लागलं. त्याला देवाला निरूपण करण्याची प्रवृत्ती झाली ना, आणि कोणी येत नव्हतं. म्हणले या चला, म्हणले आले सगळे कसे तरी आळसत आळसत. आणि इकडे देवानं काय केलं, परत नायकाला दिली स्थिती. स्थिती अशी दिली की लोकांना वाटावं, पाहत्या जणांना असं वाटावं हे की मेले, बेशुद्ध पडले. म्हणजे तुम्ही सगळे आले पण परत नाईक नाही आले, बघा कुठे आहेत. गेले तर ते निश्चिंत होऊन पडले होते. म्हणले ते काय हालत नाही डुलत नाही, मेले वाटते. म्हणजे मेले? हो. मेल्यावर काय करतात तुम्हाला माहित नाही का? म्हणजे हो. काय करतात? म्हणजे रडतात. म्हणजे रडा. केलं रडायला सुरुवात. आता बराच वेळ झाला, देवाची आज्ञा ना. अरे म्हणले काय रडतच बसणार? म्हणले काय करायचं? काय पुढं काय करतात? म्हणले त्याला जाळावं लागते, सरण रचावं लागते. मग रचा सरण. गेले गावात काही भक्ती झाला, लाकडं घेऊन आले निंब्यावरून, सरण रचलं, सरणावर ठेवलं आणि तो उत्थान पिंड म्हणजे तोंडामध्ये काही पिंड देत असतात ते दिला. त्याच्यात जायंबा नावाचे एक भक्त होते, त्याने घागर घेतली, ते खांद्यावर एक वेढा मारला, घागर फोडली खाली आणि मोठ्यानं बोंब देऊन रडायला लागले. सरण पेटलं, सगळे भक्ती देऊन झाडाखाली बसले. देव झाडाखाली बसले, रडायला लागले. देव म्हणतात दुःख करू नका. आशे ते दिसे, दिशे ते नासे. देवाला इथं निरूपण करायचं होतं आणि त्या प्रसंगी देवाने संहार प्रकरण निरूपण केलं. परिस्थिती कशी निर्माण केली देवाने, संहार प्रकरण निरूपण केलं. म्हणजे तुम्ही कशासाठी रडता आहेत? या नाशिवंत प्रपंचासाठी रडतायत ना. शरीर म्हणजे काही प्रपंच आहे, याच्यासाठी रडतायत. दिशे ते नासे असं त्यांना निरूपण केलं. म्हणजे सर्वज्ञ श्रीचक्र निरूपण करायचं असलं तर ते कुठली परिस्थिती निर्माण करत होते. किंबहुना चालत असताना, बोलत असताना सुद्धा सहज वचनाचा जन्म व्हायचा. कसा? एकदा स्वामी रस्त्याने जात होते. रस्त्याने जात असताना सारंग पंडित सोबत होते. मग देव
थोडासा एक ओळ होता गटार सारखा, देव पटकन उडी मारून पलीकडे गेले. आता सारंग पंडिताला ते जमलं नाही. म्हणजे जीजी मी कसा काय येऊ पुढे. मग देवानं असा हात केला. हात केल्याबरोबर ते लगेच आले. म्हणजे कसं काय आलो गडी, म्हणजे तुमचा हात बी लागला नाही, मी कसं काय आलो. त्यावेळी देवानं तिथं लगेच वचन सांगितलं, पांड्या येथ अनुसराल तर आयसाची काडी जा. काय म्हणतात, येथ अनुसराल तर आयसाची काडी जाल. तो होता गतबोधिया, त्याला काय अनुसरण घडणार नव्हतं, घडलं नाही. तरी मुद्दाम देव म्हणतात, तुम्ही जर आमच्या ठिकाणी अनुसरले तर तुम्हाला अशाच प्रकारे अलगद आम्ही संसारातून काढू. तरी ऐसा पाषाणांतू हे मुख्य करून जातो पाषाणा समुद्रात येतली अशी माझी दंडवत. अशा प्रकारे हे सगळे प्रसादाचे पदार्थ, प्रसादाचे वस्त्र हे सगळे सांगितलेले आहेत. ऐसा दोही देवाचा संबंध वंदिदे सेविदे. वंदन करावं, त्याची सेवा करावी म्हणजे यत्न करावे, भजन पूजन करावं, तरी प्रसाद सेवेत काही होई. अशा प्रकारे वंदन केल्यानंतर, अशा प्रकारे प्रसाद सेवा केल्यानंतर काय होते. प्रसाद सेवेतो पुरुष धर्मी दक्ष होय. गोसावी डोमेग्रामे अवदाशेची प्रवृत्ती अंगी केली, त्यावेळी गोसाव्याची दृष्टी समोर कवनाही रेगवेना. मग हे सांगितले विधीस्परे. मग सर्वज्ञ म्हणतील प्रसाद सेवेतो पुरुष धर्मी दक्ष होय. प्रसाद सेवा केल्यानंतर काय होते, पुरुष हा धर्माला दक्ष होतो. पण पहिल्यांदा जर तुम्हाला प्रसाद सेवेचा अर्थ सांगितला, तो अर्थ लक्षात ठेवा. कोणता अर्थ सांगितला तुम्हाला मी, प्रसाद म्हणजे चतुर्विध साधन हे प्रसाद आहे तुमच्यासाठी. चतुर्विध साधन हे प्रसाद आहे आणि त्याची सेवा म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या जवळ जाऊन शारीरिक सेवा जरी नाही घडली तरी काही हरकत नाही, परंतु त्याच्यावर विपरीत बुद्धी येऊ देऊ नका, त्याची मनोवृत्ती भंगू देऊ नका. त्या वासनिकाची, त्या अधिकरणाची, त्या भिक्षुकाची, त्या ज्ञानियाची मनोवृत्ती भंगू देऊ नका. तुमच्या अक्रियेमुळे, तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या वागण्यामुळे त्याचं मन दुखलं नाही. ही काय झाली, प्रसाद सेवा झाली. ही अत्यंत महत्वाची प्रसाद सेवा आहे. हा व्यापक त्याच्यामध्ये अर्थ सांगितलेला आहे. तो अर्थ असा कोणी सांगितलेला आहे, हे काही मी माझ्या मनानं सांगत नाही, याला प्रमाण आहे. गुर्जर शिवव्यास महानुभाव पंथाचे एक आचार्य होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या प्रसाद सेवेवर सविस्तर असा एक निबंध लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की प्रसाद सेवा कशी करायला पाहिजे, ती अशा प्रकारे. म्हणून प्रसाद सेवा पुरुष धर्मी दक्ष व ईश्वरी आरती उपजे. अशा प्रकारे जर तुम्ही प्रसाद सेवा केली, म्हणूनच तुम्हाला म्हटलं की प्रसाद सेवेचा व्यापक अर्थ आहे, फार मोठा अर्थ आहे. स्थानाच्या ठिकाणी, प्रसादाच्या ठिकाणी, भिक्षुकाच्या ठिकाणी, वासनिकाच्या ठिकाणी तुमची श्रद्धा असली पाहिजे. किंबहुना आपल्यापासून काही उपद्रव होईल असं कधीही वागायचं नाही. विघ्ना उपशांती होई अविधी परिहारी ईश्वरी आरती उपजे. देवाविषयी तुम्हाला तर आवडी उत्पन्न होईल. नाहीतर साधनावर जर विपरीत बुद्धी असेल तर एक दिवस तुम्ही देवा धर्मापासून सुद्धा दूर जाते माणूस. आपल्याला वाटतं पहिला खूपच हा देव धर्म करत होता, असं काय गेला, असा कसा काय दूर गेला. अशा प्रकारचे अविधी घडतात. अविधी घडला की अविधीचा पुरुष धर्मापासून अविधी ते प्रसवे, अविधीचा पुरुष धर्मापासून जाईल. म्हणजे एक लहानशी चूक मोठ्या चुकाला जन्म देते. एक लहानशी चूक मोठ्या चुकाला जन्म देते. कारण चूक होणे ही माणसाची चूक नाही. चूक होणे ही माणसाची चूक नाही, परंतु तो चूक कबूल करत नाही ही त्याची फार मोठी चूक आहे. चूक कबूल करत नाही ही त्याची चूक आहे. तर माणूस चुकीचा पुतळा आहे, परंतु मी चुकलो असं म्हणत नाही, हेच फार मोठी चूक आहे. विघ्ना उपशांती होय. जे काही विघ्न आला असेल त्याची उपशांती होईल. विधी सबीज होय.
तुम्ही जो जो काही विधी आचरत असाल तो सबीज होय म्हणजे बीजरूप होतो. बीजरूप म्हणजे तो लेखी लागतो. जसं धान्य, खाण्याचं धान्य वेगळं असते आणि पेरायचं धान्य वेगळं असते, असं का नाही? त्याच्यापासून उगवतं ना दुसरं, आणि बाकी काही धान्य असते ते उगवत नाही, बरोबर. म्हणून पेरायचं बी वेगळं असतं, खायचं वेगळं असतं. तर असं जे बीजरूप ज्ञान प्राप्त व्हायचं असेल, तुमची प्रत्येक गोष्ट जर बीजरूप व्हायची असेल, तर अशा प्रकारची प्रसाद सेवा अत्यंत महत्वाची आहे. दैव साह्याते करी, तिथं तुम्हाला दैव साह्याते करी म्हणजे देव सुद्धा साह्य करतो. अविधी अनिष्टाचा नाश करी, तुम्हाला काही अविधी घडला असेल, काही अनिष्ट घडला असेल, त्याचा नाश होतो. तामसे काळी सत्वये, तामस काळ असेल एखाद्या वेळेस आणि त्यावेळेस तुम्ही देवपूजा प्रसाद वंदन केलं तर अंतःकरणामध्ये सत्व भरतं, सत्वस्थ होतो. बाहेरून आल्यानंतर देवपूजा केली पाहिजे. एखाद्या वेळेस तुम्हाला काही तमतम झाली, काही भांडण झालं घरामध्ये, काही हे झालं, एखाद्या स्थानाला जाऊन यायचं, स्थान नमस्कारायचं, ते तेवढ्या पुरतं निवारून जातं. तुमच्या मनाच्या ठिकाणी शांतता. गेले सत्व ये, काही कारणामुळे तुमच्या अंतःकरणाचं सत्व निघून गेलं असेल, तमतम झाली असेल, ते पुन्हा परत सत्व उत्पन्न होतं. सन्निधान द्यावयाची प्रवृत्ती उपदे, आणि परमेश्वराला वाटते की याला आपण सन्निधान द्यायला पाहिजे. आपण असे जीव आहोत, अनंत सृष्टी आपण परमेश्वराची अशी खंती जोडलेली आहे, आणि म्हणूनच आपण आता असन्निधानामध्ये आहोत. आपण कसे होता असन्निधानामध्ये आहोत, याच्यामुळेच, कारण आपण खंती जोडलेली आहे. आता सन्निधान द्यावयाची प्रवृत्ती उपदे, आणि इथून पुढे आता प्रार्थना सुरुवात झालेली आहे. जय जयाजी ईश्वरा श्री चक्रधरा सच्चिदानंद स्वरूप देवा, मी अनादीचा अपवित्र गा श्री चक्रधरा, अज्ञाने अन्यथा ज्ञाने अपवित्र, सोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती अपवित्र, अभिलाषे अपवित्र, अहंता ममता अपवित्र, काम क्रोधी अपवित्र, मदमत्सरी अपवित्र, राग द्वेषी अपवित्र, आन सृष्टीचा प्रमादियागा श्री चक्रधरा, आता ये सृष्टीमध्ये तुझ एक वांचोनी आणि कायसे नाही पवित्र न वेगा, जी श्री चक्रधरा, आपुलेनी दर्शने स्पर्शने संभाषणे अवलोकने अंतकरणे माते अपवित्राते पवित्र की जोगा श्री चक्रधरा, तुझे नाम लीळा मूर्ती चेष्टा स्थान प्रसाद वासने भिक्षू यांचे सेवादास्य घडवुनी माते अपवित्राते पवित्र की जोगा श्री चक्रधरा, आपुला नित्यविधी निमित्तविधी घडवुनी अपवित्राते पवित्र की जोगा श्री चक्रधरा, तुझ्या स्थाना प्रसादा वासनिका भिक्षुसी माझे दंडवत, परिश्रयाचे ठाऊनी आसन वस्ती अवस्थान वर दिधले त्या स्थानासी माझे दंडवत, गोवी पासून वचन वर दिधले त्या माझे दंडवत, शाब्द ज्ञानी अप्रोक्ष ज्ञानी सामान्य ज्ञानी विशेष ज्ञानियास माझे दंडवत, अठाई भक्तासी माझे दंडवत, पुरभजनिया विषय प्रेमिया आग्रहिया तळमळरिया आत्महननिया अवस्था प्रगटिया उपायिया ऐकत खेव जाय, या अठाई भक्तासी माझे दंडवत, उपकार निमित्तासी माझे दंडवत, आशिषा गुरुकुळासी माझे दंडवत. एवं प्रसाद सेवा समाप्त. आपण दररोज आरती झाल्यानंतर जी प्रसाद सेवा म्हणतो ती याच्यामधूनच तयार केली, ती थोडी लहानशी केलेली आहे. त्याच्यामध्ये 8 भक्त सांगितलेले, ते 8 भक्त कोणते लक्षात घ्या. पुरभजनिया विषय प्रेमिया आग्रहिया तळमळी. पुरभजनिया म्हणजे ज्याला ईश्वर अवताराच्या ठिकाणी भजन घडलेले आहे, ज्याला ईश्वर अवताराच्या ठिकाणी जीव घालण्याचा योग आलेला आहे, त्याला निश्चित प्रकारे प्रेम होतं आणि तो एक प्रकारचा भक्त आहे. विषय प्रेमिया, विषय प्रेमिया म्हणजे कोण? जशी रुक्मिणी, रुक्मिणी ही कोण होती? विषय प्रेमिया. विषय प्रेमिया म्हणजे देवाची पत्नी झाली म्हणून विषय प्रेमिया. आग्रहिया, एखादा देवाला आग्रह करतो की मला प्रेम झालं पाहिजे, भट्टवासने आग्रह केला होता. तळमळिया, देव मला कधी भेटेल असा जो सतत तळमळ करतो तो सुद्धा एक विशेष प्रकारचा भक्त आहे. आत्महननिया, जसं बाईसाने देवाला असं झालं म्हटल्याबरोबर गंगेत उडी मारली, आत्माने, असे भक्त.
अवस्था प्रगटिया, एकाची जसं 10वी अवस्था प्रगट होती, रुक्मिणीची जशी प्रगटली होती. उपाया, कोणी उपाय करून आपलं देह धाडतो. जसं केशीराज व्यासांनी पंडित बास आणि दामोदर बास हे 2 जण मित्र होते आणि त्यांना कोणीतरी एक दारू पिऊन मारायला आला. त्यावेळेस पंडित बासाने स्वतः तो घाव आपल्यावर घेतला. कोणी? पंडित बासाने. ऐकत खेव जाय, ऐकत खेव जाय म्हणजे परमेश्वराला असं असं झालं म्हटल्याबरोबर जो देहत्याग करतो त्याला ऐकत खेव जाय असा भक्त म्हणतात. जसं श्रीकृष्ण महाराज समुद्रामध्ये बुडाले असा शब्द ऐकल्याबरोबर इकडे रुक्मिणीने आपलं देह टाकलं, म्हणजे मूर्छित होऊन पडले ऐकल्याबरोबर. मग ते देवचं काय पुढे आले नव्हते, आले ते परत. ते चरित्र मोठं आहे जरा. मग ते आल्यानंतर सत्यभामेच्या घरी गेले. अगोदर सत्यभामेच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सत्यभामा कशी होती. तर देव गेल्यामुळे मग तिनं काय भला मोठा रडून आकाश सुरुवात केला. ते कपडे कुणीकडे गेलेले, ते केस कुणीकडे गेलेले, ते अलंकार कुठे गेलेले, काहीच सोय नाही. मग देव म्हणतात सत्यभामा तुमची जर अशी अवस्था आहे तर रुक्मिणीची कशी अवस्था असेल. मग सगळे गेले रुक्मिणीच्या घरी. तर रुक्मिणी त्यावेळेस काय करत होती, आरसा घेऊन कुंकू लावत होती आणि देव गेले असं समजल्यावर त्याच जागेवर तशीच पडलेली होती. तो आरसा तसाच हातामध्ये आहे, कुंकाचं बोट तसंच आहे. मग ते म्हणाले हे काय, हिला काय झालं म्हणे, काय कुंकू लावून राहिली म्हणजे. हाक मारा. हा कुठं बोलते, हात लावल्यावर धाडकन खाली पड. हे काय ऐकत खेव जाय. गेले म्हटल्याबरोबर देहच त्या केला, ओरडणार नाही, बोंबलणार नाही, काहीच नाही, रडणार नाही, काहीच नाही. ऐकत खेव जाव अशा प्रकारचा एक भक्त असतो. या 8ही भक्ताशी माझे दंडवत. हे कशासाठी सांगितले, त्यांना दररोज प्रातकाळी सायंकाळी वंदन केलं पाहिजे, आठवून. आशिषा गुरुकुळासी उपकार निमित्तासी, जे जे आपल्याला उपकारभूत झालेले आहेत दैवराटीचा विधी आचरण्यासाठी. मग तुम्हाला काही परमेश्वराच्या ज्यांनी लीळा सांगितल्या असतील, तुम्हाला काही स्थान नमस्कारवले असतील, किंवा तुम्हाला काही अनिष्टापासून काढून इष्टी घातला असेल, जे जे काही दैवराटीच्या क्रिया करण्यासाठी जे निमित्त झालेले आहेत, उपकारभूत झालेले आहेत, ज्याच्याकडून तुम्हाला काही बोध झालेला आहे, कोणाचा उपदेश घेतलेला आहे, ह्या सगळ्या गुरूंना आठवायचं आहे आणि दररोज प्रातःकाळी वंदन करायचं आहे. प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला वंदन होत नाही, हे सगळं मानसिक करायचं आहे प्रातःकाळी उठून. याला प्रसाद सेवा म्हणतात. आशिषा गुरुकुळासी माझे दंडवत. आशिषा गुरुकुळ म्हणजे संपूर्ण जे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या पासून ज्यांना ज्यांना वेद झालेला आहे, बोध झालेले, नामधारक आहेत, नामधारकापासून भक्तापर्यंत जे जे काही भक्त असतील त्या सर्वांना माझा दंडवत म्हणून असं प्रातःकाळी दररोज या सर्वांना वंदन करायचं आहे. दंडवत. उद्या सकाळी सर्वांनी 5 वाजता हजर राहा प्रायश्चित विधी करण्यासाठी. पहिले प्रायश्चित घेऊन